ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान. जानकी जीवनस्मरण जय जय राम. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, श्रद्धे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हात पाय नाक डोळे सगळ्या इंद्रियांच्या साह्याने मनुष्य कर्म करतो, हे बरोबर. पण प्रेरणेशिवाय तो कर्म करीत नाही. त्याला मागून प्रेरणा असली तर हात चालेल, काम करेल. म्हणजे प्रेरणा नसली तर कर्म होत नाही. ते प्रश्न हा आहे की कर्म बरोबर करायचे असले तर प्रेरणा बरोबर पाहिजे, किंवा ती कुठून येते हे माहिती पाहिजे, शोधायची आहे. आपल्याला माहिती आहे की एक म्हणजे सर्वसाधारण कल्पना असते की काही नाही झालं, बुद्धीला पटलं म्हणून केलं असं फार कमी. बुद्धीला खूप गोष्टी पटतात, विशेषतः ग्रंथ वाचताना पटतात, ऐकताना पटतात, देवळात पटतात, हे सगळं पटतं. प्रत्यक्ष प्रश्न आहे तो मनाला पटल्या का. तेव्हा कर्माची प्रेरणा देणारे ही बुद्धी कल्पना याच्यापेक्षा सुद्धा मन आहे. कल्पना मनाचाच भाग आहे. किंवा तिथे हालचाल झाली तर मेंदू तर प्रेरणा देतोच, हात उचला, हे बरोबर आहे. तो मेंदूचा आदेश आल्याशिवाय हात उचलला जात नाही. भले ते काय खाण्याचं असो, सरवायचं असतो, शेती करायची, काय करायचं असो, ऑफिसचं काम करायचं असो, तर त्याला मेंदूची सूचना असल्याशिवाय हात उचलत नाही, हे बरोबर आहे. पण मेंदूच्या मनात आलं म्हणजे मेंदूच्या ठिकाणी आलं, काहीतरी हालचाल झाली म्हणून हात उचलला गेला असं होत नाही. मेंदूला पटतं ते विचाराला पटलेलं आहे, ठीक आहे, त्या आकृतीत ते पटलं, पण त्याच्या मागं जे म्हणे त्याचा अजून विचार ठरला नाही आहे. तोपर्यंत मनुष्य म्हणतो आहे माझा विचार आहे, म्हणजे मेंदूत आहे, चौकट ठरली आहे, पण तरीसुद्धा प्रत्यक्ष तो काय करायला तयार नाही. ते केव्हा करणार. मधली एक वेळ स्टेप नसली तरी चालेल, मनात आलं की उडी मारेल, मनात आलं की बाहेर पडेल. कारण तो हा विचारही करणार नाही मध्ये बुद्धीचा की जाणं बरोबर आहे का, आवश्यक आहे का, बोलणं आवश्यक आहे का, करणं आवश्यक आहे का, हा विचार करायच्यात होणार नाही. पण मनाने हालचाल केली तर मात्र ताबडतोब ते सगळं होतं. तेव्हा आता ह्या मनाची घटनेवर हे सगळं अवलंबून राहणार. त्याला वाटलं करावं ते करणार. बरं मनात आलं तर मनुष्य आपल्याला माहिती आहे इकडचा डोंगर तिकडे करतो. ती कितीही कठीण गोष्ट असली त्याच्या दृष्टीनं म्हणा, त्याच्या दृष्टीनं कितीही गोष्ट कठीण, सोपी असते तर सोपीच आहे, पण कठीण असली तरीसुद्धा तो ती करणार, कारण त्याच्या मनाने ते घेतलेलं आहे. आपण जे घरात म्हणतो यांनी एकदा मनात घ्यायची खोटी आहे. मनात घेत नाहीत तोपर्यंत त्या खुर्चीतून उठणंसुद्धा अवघड आहे. बाकी जाणं लांबचं ते लांब राहिलं, ते मनात आलं पाहिजे. मनात आलं तर न सांगतासुद्धा जातील. हे जे काय फरक आहे तो ह्याच्यामुळे आहे, कारण तो मूळ मनाचा कारभारच तिथे सगळा आहे. आणि म्हणून त्याला वासना द्या म्हटलं मनाला, तर तो जो आहे तो तिथे त्याचं मूळ आहे. तिथे एकदा हालचाल झाली, वासना म्हणजे साध्या भाषेत इच्छा, कसली इच्छा असू दे, तर ती इच्छाची हालचाल झाली की मेंदूला सूचना गेली की तिकडे कर्मेंद्रियाला सूचना गेली. पहा, बोला, बोलू नका, टाळा, या, जावा, जाऊ नका, काय तुमचं कर्म असेल ते, ती त्याला सूचना जाते.
पण ती येते मुळात मनातल्या इच्छेतून, मनाच्या घटनेतून, तिथल्या वासना, म्हणून त्याला वासनादेह म्हटलं. तर तिथे कशी रचना आहे त्याच्याप्रमाणे ते होणार. आपण वर्तमानपत्र उघडतो पहिल्या पानावर वाचतो, काय कुठल्याही पानावर अलीकडे आता झालं आहे, त्यामुळे कुठल्याही पानावर म्हटलं तर ते वाचवत नाही अशी परिस्थिती. वाचलं की मनुष्य हळहळतो, अरे अरे असा खून झाला, अरे अरे याने बसवलं, अरे अरे याचे पैसे गेले, याचे अमुक गेलं तमुक गेलं, ते वाचवत नाही. म्हणजे आपलं त्या क्षणी काही गेलं असतं नाही, पण प्रत्यक्षात काय होतं, प्रत्यक्षात मनाला कुठेतरी बरं वाटत नाही, ते दुःख होतं, ते मनाला दुःख होतं. ते करणारं कोण आहे? ते करणारं त्यांचं मन आहे. म्हणजे मनाची घटना कशी आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपलं सोडून द्या, आपण नुसतं वाचला, ज्यांचं गेलं, ज्यांना त्रास झाला, ज्यांना कोणाला इजा झाली, काय झालं असेल ते झालं असेल, त्यांनी जी काय ज्यांना झाली, ज्यांनी केली, समजा त्याच्यासुद्धा मनानेच ते घेतलं म्हणून केली. आता ते घेणारं बरोबर होतं का चुकीचं होतं हा विषय पुन्हा, की ते जर चुकीचं असेल तर मग ते पुन्हा प्रकरणं येतात शिक्षेची नामकीन तमकीन. मग हे काय येतं तर मन चुकीचं आहे म्हणून, म्हणजे मन चुकीचं बरोबर काहीतरी आहे. वासनादेह म्हणून मनाचा मी दरवेळेला तो शब्द वापरत नाही, पण वासनादेह जो आहे ते मन आहे, त्याच्या घटनेवर अवलंबून आहे की ते सदोष आहे की निर्दोष आहे, अशुद्ध आहे की शुद्ध आहे, याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा सगळी साधना ही मनाच्या शुद्धीसाठी आहे मुळात, आणि त्याचाच अर्थ वेगळ्या भाषेमध्ये चित्तशुद्धीसाठी आहे. तर ते कारण खोल गेलं की ते चिंतनात चित्तम, ते खाली जातंच, आणि गेलं की शेवटी चित्त तयार होतं. चित्त म्हणजे अधिक दृढ झालेले संस्कार, तर त्या अर्थाने चित्त तयार होतं. तर ते जे काय आहे ते आपल्याला परिचित आहे ते मन आहे. कारण प्रत्येकाला ते दिसत नसलं तरी अनुभवाने कळतं. मनात नाही, मनात आहे वगैरे हे सगळे अनुभव प्रत्येकाला आहेत. ते दाखवता येत नसले तरी अनुभव आहेत ना, आणि ते प्रत्येकाला आहेत. आता ते त्याला आहेत का नाहीत हे दाखवण्याची सुद्धा कला त्याच्याकडे आहे. मनात काय आहे हे काही कळत नाही म्हणतो मनुष्य. म्हणजे काय होतं ना की आता समोर दिसतोय तो माणूस, आता मान हल्ली, हात हल्ला तर दिसतोय माणसाला, हात हलतोय बाबा, नाही हातात काय ते कळतं. तसं मनात अमुक आहे किंवा नाही हे कळत नाही माणसाचं. म्हणून त्या बैठका वगैरे ज्या होतात ना वेगवेगळ्या, त्याच्यामधून काय नक्की निष्पन्न होणार हेच कळते. कसली बैठक असू दे, अगदी आपल्या घरातल्या बैठकीपासून ते लग्नाच्या बैठकीपासून राजकारणाच्या बैठकीपर्यंत, काय नक्की काय त्याच्यात ठरणार आहे, काय त्यांच्या मनात काय होतं, कशाला होय म्हणले आणि मागणं गेल्यानंतर माझ्यावर दबाव आला वगैरे, काय त्याचं करतील सांगता येत नाही. म्हणजे हे काय आहे कारभार आहे हा सगळा, हा मनाचा कारभार आहे. तर तिथे शुद्धी अशुद्धीचा प्रश्न आहे. जर ते समजा ठरलं त्याप्रमाणे हे करायचं आहे, असं मन जर शुद्ध आहे तर ते ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते करणार, ठरलेल्याप्रमाणे ते करीलच असं नाही. आपलं ठरलं होतं बरोबर आहे, पण किसर झालं. पण मनाला दुसरी बाजू पण आहे, अशुद्धी पण आहे. भले माझं ठरल्यानंतर कळलं की व्यवहार आहे, माझं त्याच्यात नुकसान होणार, ठीक, एकदा ठरलं ना नुकसान होणार आहे, मी पत्करणार आहे ना, मग बाहेर गेल्यावर घरी गेल्यावर आणखीन परत विचार कशा त्याच्यावर. पण ते येतं, मन म्हणतं कशाला नुकसान पत्करतोस, मग काहीतरी दुसरं सुरू होतं. हे सगळं जे करतं ते तो वासनादेह आहे. आता त्याच्या किती त्याला टॅग आहेत, तर तितकं त्या प्रमाणात त्याची शुद्धी अशुद्धी अवलंबून राहणार. पूर्वीचं घेऊन आलं आहे ते तर आहेच, ते आपल्याला जाणवतंच, लहानपणापासून ते आपल्याला परिचित आहे की काहीतरी संस्कार त्याच्यावर आहेच आधीचेच, ते ठीक आहे, ते लहानपणचं आहे. पण तरी त्यातल्या त्यात ते शुद्ध आहे. हे दोन लोक त्यातल्या त्यात ह्या मनाच्या कारभारापासून शुद्ध असतात असं म्हटलं जातं. एक अत्यंत बाल, ही रांगणारी मुलं आहेत किंवा या पद्धतीची मुलं, ही मुलं नाही तर योगी, ही दोन, आता संत सत्पुरुषांची गोष्टच वेगळी, पण हे दोन ह्यापासून मुक्त असतात, म्हणजे निरागस असतात जे म्हणतो आपण ते या अर्थाने. तर त्यांना ह्याचा कशाचंच जे काही अभिलाषा आहे, जी इच्छा आहे, ज्याने हे वासनादेह मोडतोय, घडतोय, काय होतं ते सगळं त्यांना लागू होत नाही, ती निरागस असतात. त्यामुळे निरागस हास्य जे आहे ते आपल्याला मुलांच्या ठिकाणी बघायला मिळतं. ती निरागस का असतात, तर त्यांच्यामुळे हे मनाचा वावर कमी आहे. आता त्याच्यानंतर जसं मूल वाढत जाईल जसं बाकीच्या शरीराची वाढ व्हावी तशी हळूहळू मन, अस्फुट मन आहे ते हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं, आणि मग चित्र दिसायला लागतं. आपल्याकडे सूर्य उगवल्यावर जसं पहिल्यांदा अन्नात फारसं काही दिसत नाही, पण जसा जसा वर येत जातो तसं सगळं चित्र स्पष्ट, सृष्टीचं सगळं चित्र स्पष्ट होत जातं. तसं हळूहळू मन कसं आहे ते स्पष्ट होत जातं. मग आता मध्ये संस्कारांचा प्रश्न आहे, मध्ये सगळं आहे, मिळून तयार होणारच शेवटी काहीतरी, आधीचं असेल आणि नवीन घातलेलं असेल, पण मिश्रण तयार होणार मनाचा. ते जे मिश्रण होणार, तर त्याच्यात आता जितकी अशुद्धी
तितकं दुःख जास्त, जितकी शुद्धी तितकं सुख जास्त. आता त्या शुद्धीसाठी काय मार्ग आहे? तर ते जसं बनत जातं त्याप्रमाणे कृती होतात ना. मग आता ह्या कृती आपल्याला जर आता नेहमीच्या अशा कशा असतात की मनुष्याला देहाच्या सुखाच्या कृती ह्या अपेक्षित असतात. देह तादात्म्य हा सर्वात मोठा अडथळा आहे. देहाशी मनुष्य मन इतकं तादात्म्य आहे की त्याला काय, एक तर त्याला दुःख होऊ नये म्हणजे आणि सुख मात्र मिळावं, ही दोन्हीची संगड काही पडत नाही. काहीतरी दुःख सोसावं लागतं, कुठेतरी सुखाचा शिडकावा होतो, नाही असं नाही. पण तो सुखाचा शिडकावा म्हणजे काय, वळवाच्या पावसासारखा आहे. थोड्या वेळाने पुन्हा जास्त उकडायला लागतं. नुकताच अनुभव येऊन गेला असेल. तर आता हे जे काय आहे ना, हे असं स्वरूप आहे. मग त्याच्यापेक्षा त्याला पूर्ण आनंदात नाही का राहता येणार. म्हणजे एक तर ते पूर्ण शुद्ध असायला पाहिजे, नसायला पाहिजे, नसलं तरीसुद्धा चालतं. पण भगवंतावर सगुणामध्ये प्रेम करायला तरी निदान मन लागतं. त्याला सगुणाचे आधारे निर्गुण पाविले जायचे ज्याला, तर त्याला ते लागणार आणि तितपत लागायला हरकत नाही. पण ते काय आहे, ते सगुणाचं प्रेम म्हणून केवळ तेवढंच शिल्लक आहे त्याच्यातलं. मग त्याला सर्व ही समान आहेत, माणसं समान आहेत, सुखदुःख समान आहेत. काही गोष्टी मिळाल्या समाधान आहे, नाही मिळाल्या समाधान आहे. कुणी ऐकलं समाधान आहे, नाही ऐकलं समाधान आहे. हे सगळं समाधान टिकून राहतं. इतपत त्या मनाला स्थिती आणता येते. तर त्यासाठी मग आता काय करायचं की ते मन बंद कसं, हा प्रश्न आला. मन बंद कसं आहे, तर एक तर मग अशा म्हटलं जसं घेऊन आलं ते तर त्याप्रमाणे असणारच. आता त्याच्यावर जे संस्कार करत जाईल तसं असतं. आता आजूबाजूचे संस्कार किंवा आपण करू ते संस्कार, आचरणाचे संस्कार, बाहेरच्या परिस्थितीचे संस्कार, ह्या सगळ्यांनी ते बनत जात असते. आता ते किती शुद्ध आहेत, ते किती पूरक आहेत, ते किती मारक आहेत, ह्याच्याप्रमाणे त्याचे बनत जाणार. आता ही विद्या कशा, हे तर बाहेरून होणाऱ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला ज्या वेळेला आपण कळते आहोत, समजा आपण की मूल मोठं झालं, थोडं मोठं झालं, एका जाग्यावर ते 1-5 मिनटं बसू शकतं, 10 मिनटं बसू शकतं. तर त्यावेळेला कदाचित त्याला 5 मिनटं बसण्याचा संस्कार असेल तर मनाला शुद्धीकडे जाण्याची शक्यता आहे. हे करण्यासारखं आहे. त्याला म्हटलं की बाबा 5 मिनटं बस, शांतपणे बस, काय करू नको. त्याला अगदी सक्तीनं काय करायला पाहिजे असं नाही. पण आता त्याला 5 मिनटं बस म्हणायला आपण 10 मिनटं बसले. आता हे सगळं गणित असं आहे. त्याला काय करणार. तो बिचारा हिंडतोय, तो जागेवर बसलेला दिसत नाही कधी. बसलात तर टी व्हीसमोर. मग आता असं जर दिसला तर मग ते होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी ते आपल्याला करावं लागतं. मग आता आपल्याला करावं लागतं, त्याचे मार्ग कोणते आहेत. एखादा मनुष्य नुसता ध्यानाने करेल, एखादा शांत बसून जप करून करेल, त्याला जो काही मार्ग, एखादा दर्शनाला किंवा पूजेला बसला आहे तर समोर बसला तो शांत चित्ताने, काय 5 मिनटं 10 मिनटं त्याची काय घरातली पूजेची पद्धत असेल तशी, अर्धा तास पूजा आहे तर ती पूजेला. त्याबरोबर आपण अर्धा तास पूजेला बसलेल्या असल्यानंतर मूल 5 वेळा येऊन जाईल, पण 5 मिनटं शांत बसेल त्यातली. तेव्हा त्याला कळेल की हे काहीतरी करायचं आहे आणि हे आनंदात आहेत आणि करता आहे. आता ते आनंदातही असले पाहिजेत आणि करीतही असली पाहिजेत आणि तितका काळ करीत असली पाहिजेत की जितका संस्कार त्याच्याबरोबर होईल. आता तेच उचलून सगळे एकदा गुंडाळता ठेवतात म्हणल्यावर तो कशाला येणार जाणार, त्याचं एका येण्यातच त्याला कळणार. ते दुसऱ्या येण्याच्या वेळेला ती उरकून गेलेली दाटणार. आता असं झालं तर होणार नाही. म्हणजे त्याला एक स्थैर्य लागेल. म्हणजे ते स्थैर्य असेल, याच्याकडे अर्धा तास काय 15 मिनटं काय त्याच्या प्रपंचाच्या अनुकूलतेप्रमाणे जेवढं काही त्याला असेल तर ती अनुकूलतेप्रमाणे त्यानं काय काम केलं असलं तर त्याला हे लक्षात येईल की हे 10-15 मिनटं शांत चित्ताने ते सगळे संस्कार जे करायचे ते करतात. आपण आपल्या देहासाठी कष्ट घेत नाही का. देहतादात्म्य हा मोठा अडथळा आहे मी म्हटलं, पण देहतादात्म्यावरून शिकण्यासारखं पण आहे. आपल्या देहासाठी, आपल्या आंघोळीसाठी म्हणा, काय आवरण्यासाठी म्हणा, मनुष्य अर्धा तास देतो. देवाच्या पूजेसाठी 5 मिनटात उरकेल, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ दिला तर लागतो की, देवाचं काहीच म्हणणं नाही ना. दुसऱ्या एखाद्या माणसाला वेळ दिला नाही तर तो ओरडेल की, फोन करेल, काहीतरी म्हणेल, पण देव काय म्हणत नाही. त्यामुळे तिथं काय वेळ द्यावा न द्यावा आपलाच प्रश्न राहिला असं वाटतं. पण प्रत्यक्षात अकाउंटिंग सगळंच आहे, आपल्याला कळत नाही. म्हणजे ते तिथं काही त्याचं डेबिट क्रेडिट होत नाही असं समजायचं कारण नाही, सगळं होत असतं. मग जसं आपल्या देहतादात्म्य आहे म्हणून आपण त्याला वेळ दिला, तो द्यावा. अगदी अवश्य स्वच्छता सगळं काय असेल, आंघोळ काय असेल ते करावं. अर्धा तास करा, काय तर शॉवर बिवर असलं तर काय बोलायचंच काम नाही. तो किती वेळ रमेल काय त्याचं सांगता येत नाही. आता तांब्यानं उचलून घ्यायचं असलं तर जरा कमी होईल प्रमाण. त्यात ते पाणी जर एक मैलावरून आणायचं असलं तर त्याची 2 तांब्यात आंघोळ येईल. म्हणजे शिंपडलं तरी चालतं. देवावर फुलांनाही शिंपडत म्हणतो झालं पाहिजे.
स्नानार्थे की झालं. तसं ते चालतं, आपल्याला पण चालतं, कारण नाईलाज आहे म्हणून चालतं. इलाज असला की काय करतो ते कळतं. मग त्यावेळेला हे सगळं जर असं असलं तर तितकं तादात्म्य असल्यामुळे तिथे करतो. मग हे करतो त्यामुळे मनाला जेवढं, मनाला कसं आहे, मनाला देहाच्या सुखाचंच पाहिजे, त्याचं तादात्म्य हा मोठा अडथळा आहे जे म्हटलं ते तेवढ्यासाठीच की त्याच्याशी तादात्म्य असल्यामुळे त्याला जे जे सुखाचं आहे ते त्याला करायचं आहे, ते त्याला हवं आहे. त्याप्रमाणे तितकं देत जाल तेवढं ते त्याच्या पुढचं मागत जाईल. आज एक वस्तू हवी आहे म्हणून, जसं घरात होतं, एक वस्तू हवी आहे म्हणून घरात वस्तू आणली जाते. ती आणली की दुसरी आणायची त्याच्यात मागणी असते. ती आली की तिसरी पाहिजे, ती आली की मॉडेल बदललं म्हणून चौथी पाहिजे, ती आली की नवीन बाजारात आणखीन काहीतरी आलं म्हणून पाचवं पाहिजे. असं करत करत वस्तूसंग्रहालय होतं आपल्याला माहिती आहे. आणि मग नाहीतर मग एक्सचेंज, नाहीतर हे, नाहीतर द्या कोणातरी काहीतरी करा, एकदा जायला फिरायला घरात जागा करा म्हणायची वेळ येते. हे होतं त्याचं, ही तादात्म्य आहे सगळं. जितके जितके म्हणून टॅग आहेत तितके. बरं, हे कशा माध्यमातून होतं हे आपल्याला कळतं का? की ते काहीतरी कळतं म्हणून मनुष्य ते करायला जातो. जसे त्या काय आपल्या काय शेगड्या होत्या पूर्वी, त्याच्यापूर्वी काय चुली होत्या, त्याच्यानंतर काय आता असत्या गॅसचे असतील आणि काय असतील, ऑटोमॅटिक आहे पाणी गरम. तर गरम पाण्यात ऑटोमॅटिक असल्यानंतर मनुष्य किती वेळ आंघोळ करेल सांगता येत नाही, कारण ती त्याला आता कळलेलं आहे. तर ती त्याच्या डोक्यात आहे म्हटल्यानंतर तो करत राहणं. देहाच्या सुखाचं मोठी अडचण ह्याच्यामध्ये आहे. तर ती अडचण आता त्याच्यात त्याने ते करू नये असं आहे का? आंघोळी करू नयेत, हे करू नयेत, आपलं सगळं उठल्यापासून तसंच बसावं 8 दिवसांनी, तसं नाही. स्वच्छतेची अपेक्षा आहे, पण त्याला द्यायचा वेळ ठरलेला आहे. ह्या संबंध दिवसाला 24 तासच आहेत. त्याच्यातले देवाच्या वाट्याला किती येणार, मनाच्या शुद्धीच्या वाट्याला किती येणार, हे सगळं पुढे ठरायचं आहे. बाकी मी प्रसाधनाबद्दल बोलत नाही बरं का, तो आपला विषय. पण तरीसुद्धा मूळ कामाला काय वेळ लागणार ते त्याला ते कसं कळलं की हे असं आहे. तर दुसरं काहीतरी त्याच्या बघण्यात आलं, त्याच्या कुठेतरी त्यांना बाजारात गेला तिथे दिसलं. बाजारात गेल्यानंतर आपली जी अवस्था होते तसंच आहे. बाजारात गेल्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू आणायला जातो, बरोबर. ती गेल्यानंतर ती त्याला दिसली, त्याच्याबरोबर ते आणखीन काहीतरी दाखवतात, असं नवीन काहीतरी आलं आहे. मग त्यांनी दाखवले की काय आहे बघूया, मग ह्याचा उपयोग काय, अमुक काय तमुक काय तमुक काय, मग ह्याच्यात फायदा कसा आहे, मग ह्याच्यात पैसे कसे वाचतील, मग हे कसं होईल ते कसं होईल. असं काही कोणी वाचवण्यासाठी आपल्या काही बाजारात आणत नाही काही. आपल्याला पण ते आता खरे एवढे आपण बुद्धिमानच आहोत, पण तरीसुद्धा तसं काही लक्षात येत नाही. ते आपल्याला वाटतं की ह्याच्यामुळे आपलं एनर्जी सेव्ह होणार, वीज बिल सेव्ह होणार, ते आम कसे होईल तम कसे होईल म्हणून आपण करूया. मग तर ते करूया. मग आता त्याच्याबद्दल सर्वसाधारणपणे याबद्दल एकमत होतं. देवाला जायचं असलं तर एकमत होईल की नाही सांगतायत, तुम्ही जाऊन या, मागणं मी जाईन, हे होऊ शकतं. पण घ्यायचं काय असलं काय तर ते डोक्यात राहतं. पण आत्ता आपल्या बजेटमध्ये नसेल, आपल्याला आत्ता घेण्यासारखं नसेल, तर एवढं तरी होतं की आपण नंतरच्या ह्याला महिन्यात का होईना, 2 महिन्याने का होईना, पण घेऊया. ते घेऊया हे ठरतं डोक्यात. मग ती जी काय वस्तू असेल ती, आणि ती वस्तू काय एवढ्याशा वस्तूपासून त्या काय गाडीपर्यंत काहीही असेल, मग डोक्यात सारखं ते घरी आलं की नाही की पूजा करताना सुद्धा ते आता उद्या जायचं जमते का बघूया, परवा जमते का बघूया, एकदा मध्ये जाऊन आणखीन काय त्यात काय फरक झाला आहे का म्हणेल नवीन आणि काहीतरी बघूया. ती सुरू होतं चित्ताला. चित्ताला एक प्रकारचं ध्यान आहे. सारखं चित्त काय चिंतित असते असं ह्याने विचारले. आपण महाराजांचे आता सद्गुरूला सगळ्यांच्या वाचनात आहेच. तर चित्त काय चिंतित असते ते बघावं. तर चित्त नेहमी देह, त्याच्या सुखाच्या गोष्टी, त्याचे स्वतःचे नातेवाईक, त्याचे अमुक काय जे असेल ते एवढ्याबद्दल चिंता करायचं. चित्त सकाळी उठलं आणि भगवंताचं चिंतन करीत बसले. 9 वाजले, अजून भगवंताचं चिंतन चालू आहे. 10 वाजले, 11 वाजले, घरातले काय बसून देतील का आपल्याला? भगवंताचं चित्त चिंतन करते असं अशा तऱ्हेचं होत नाही. होतं ते सगळं चिंतन ह्याच्याबद्दल होतं. आणि जर व्हायचंच असेल तर चिंतनात आणि भर घालतील घरातले की बरोबर आहे, आपण असं करूया तसं करूया. त्याच्यावर एका तासभर जाईल. पण जपाला एकत्र आपल्याला आता कौटुंबिक उपासना 15 मिनटं 5 मिनटं बसायचं आहे, वेळ नाही आहे. पण तिथे मात्र आपल्याला अर्धा तास गेला, 1 तास गेला, तो सुद्धा कळणार नाही. कारण त्याचं जे ध्यान आहे ते आपल्याला अधिक अधिक प्रिय आहे. आणि त्याच्यातूनच पुढे आपल्या लक्षात येत नाही की हे जे आपण त्या विषयावर तो विचार वारंवार 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 करीत राहणं म्हणजे त्याचं ध्यान करीत राहणं. आपण इकडे ध्यानाची प्रक्रिया एका बाजूनं शिकतो आहोत, ती मन मोकळं करण्यासाठी आहे, ते निर्मळ करण्यासाठी आहे, आणि हे भरण्यासाठी आहे मन. ते मन तसं होत जातं, मग त्याला ते पटत जातं, मग ते करीत जातं, आणि मग शेवटी अडकून बसतं. पहिल्यांदा घराचं चिंतन होतं, मग लोकांची घरं बघून होतात, मग मॉडेल बघून होतात,
मार्केटकडे जाऊन होतो. सगळं ते झाल्यानंतर मग हळूहळू बाहेर घर होण्याआधी मनात घर तयार होतं. कारण ध्यान असतं त्याचं सारखं डोक्यात, की हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, म्हणजे ह्यांच्यात असं आहे, त्यांच्यात ते नाही आहे, ह्यांच्यात हे आहे, ते त्यांच्यात ते नाही आहे. जगात असं काही घर, परिपूर्ण घर कुठे झालं आहे असं काही नाही. आणि झाडच तर त्याचा काही उपयोग होत नाही माणसाला, सहसा त्याला राहायला मिळत नाही त्याच्यात. तर त्यामुळे असं जर काही असलं तर आता आपल्याकडे आहे 600 खोल्यांची घरं आहेतच, त्यातल्या एकाच खोलीत राहावं लागतं शेवटी, आणि ते सुद्धा राहायला मिळतं का नाही कोण. कारण एवढी 600 खोलीची घरं बांधणारा मनुष्य हा परदेशात नाही तर विमानाने असंच असतो. तो घरी कसा असणार, म्हणजे जे घर एवढं बांधायचं तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं काय आहे, तर काय नाही, आपल्या नावावर एवढं आहे, कुठेतरी रेकॉर्ड असेल, याच्यापेक्षा काय नाही जगातलं दुसरं घर, तिसरं घर वगैरे काय काय नेमका असेल रेकॉर्ड, नाही तर आणि कसलं असेल तर त्याच्यात ते नाव येईल, याच्यापेक्षा काही नाही. पण सामान्य माणसाला त्याचं केवढं आकर्षण, कमाल आहे, काय कमाल आहे. आयुष्याचं किती काळ, किती पैसा, किती किती गोष्टीत एनर्जी, किती, आता एवढं करायचं म्हणजे त्याचं त्यांनी ध्यान किती केलं असेल. त्याचं घर 600 खोल्याचं, 500 खोल्याचं, काय ते 10 खोल्याचं, काय ते झाल्याशिवाय ते घर बनणारच नाही प्रत्यक्ष. कारण मनात आल्याशिवाय तर काही होत नाही. सुरुवातीलाच बघितलं की सिद्धांत आहे याच्यातला, तर ह्या अभंगामध्ये हा सिद्धांत सांगितलेला आहे. आपल्याला जर भगवंत हवा असेल तर काय करायला हवं आहे, काय आत्तापर्यंत घडत आलं आहे, त्याचं कारण काय आहे ते सांगितलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला सिद्धांत सांगितला, एका बाजूला त्याच्यापासून होणारे अपाय, आणि दुसरे त्याच्यापासून होणारे उपाय, असं दोन्ही सांगितले. विद्येचं सुद्धा मनुष्य ध्यान करतो, चिंतन करतो, मग हळूहळू तो विद्यावान होतो ना. पैशाचं ध्यान करतो, हळूहळू पैसेवाला होतो ना. हा क्रम आहे. ज्याचं जो ध्यान करतो त्याचं ते मन बनतं, आणि ते मन ते काम करतं उरलेलं. कारण ती क्रमाने असलेली साखळीच आहे, त्याप्रमाणे ती करते. मग ते श्रीमंत व्हायचं आहे तर तो तो भला बुरा मार्ग हा वगैरे सगळे ते बुद्धी तयार आहे त्याला ते करायला सगळं. पण ते त्याला श्रीमंत व्हायचे म्हटल्यानंतर तो होतो. मग हे जे काय हा हा प्रवास कसा आहे, आणि आपल्याला कोणता प्रवास हितकारक आहे, कोणता अहितकारक आहे, आणि जे आत्तापर्यंत हितकारक का म्हणायचे तर त्याचे शेवट आपण पाहिलेले आहेत अनेक प्रवासांचे. म्हणून ते हितकारक ठरवायचे, अहितकारक ठरवायचे, हे शेवटी तर ठरतातच. पण आयुष्यभर, जन्मभर त्याला त्याचं सुखसमाधान आहे का, म्हणून यातल्या कुठल्या गोष्टीचं सुखसमाधान आहे आणि कुठल्याचं नाही याची वेळेत ओळख झाली तर कशाने काय बनतं, तर ध्यानाने चित्त बनतं, मन बनतं. तर मन बनलं की त्याप्रमाणे क्रिया होतात. म्हणून कशाचं ध्यान करावं, म्हणजे मूळ ध्यानाने आपलं मन बनतं, हा जो सिद्धांत आहे तोच सांगितलेला आहे इथं तुकोबाने. ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, हा सिद्धांत झाला. आता आपला अनुभव ते सांगतो का नाही बघायचं, की
जे जे आत्ता आपण केलं त्याचं कळत नकळत ध्यान आपल्याकडून झालेलं आहे पूर्वीचं. आस, ध्यास आणि मग अभ्यास ते पूर्वीच सांगून गेलेले सगळे. महाराजांनी सांगितले, बाबांनी त्याच्यावर भर दिला आहे आणि मूळ माऊलींनी त्याचा उल्लेख केलेलाच आहे. तर त्याचा आपल्याला अनुभव आहे की नाही आपण बघा की. आणि अगदी मागे गेलं तर ध्यान असणं, ध्यान करणं, ध्यानाला विषय पाहिजे की नाही काहीतरी. तर हा सगळा विषय आत्ताचा आहे, सगळा देहाचा सुखाचा सगळ्याचा विषय आहे. प्रमाण तर प्रत्येकाचं आहे. तहानेला पाणी पाहिजे, भुकेला जेवण पाहिजे, निवाऱ्याला घर पाहिजे, बरोबर आहे. ते जे तादात्म्य करून टाकलं ते त्यातलं अडचणीचं आहे. घर पाहिजे हे बरोबर आहे, ते निवाऱ्यासाठी हे बरोबर आहे. कदाचित आपण बांधला असेल किंवा काय वडलं पार्जित असेल, काय आजोबांचं असेल, त्यात मी राहतो, त्यानं मला निवारा होतो, हे बरोबर आहे. ते माझं आहे हे घोटाळा की सुरू झालं त्याचं पुढचं. मग रामकृष्ण किंवा हे म्हणत असं दगडमातीवर सुद्धा भांडणं होतात. ती कशाची असतात, त्याचा त्रास कसला आहे. वास्तविक घर आहे, त्याचा खरं उपयोग असायला पाहिजे. त्रास कशाचा आहे, तर त्रास याचा आहे की ते माझं आहे. असं तर काहीच नाही आहे जगामध्ये. पण ते त्याचा संग एकदा झाला, जो चिकटला, संगात संजायते कामः. ते मन ते का करतं, तर संगात संजायते कामः. आणि ते जर घर बांधायचं आणि ते झालं नाही आहे, त्याचं हे घर निघालं म्हणून घर, तर काही कुठलीही वस्तू ती मिळाली नाही की संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. नाही मिळालं म्हणजे राग येतो. का मिळालं, मुळात मिळावंसं का वाटलं, तर संगात. त्यामुळे हा ध्यानाने संग निर्माण झाला, त्याने पुढे त्याची आसक्ती निर्माण झाली आणि नाही मिळालं तर क्रोध येतो. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती सम्मोहः. एकदा मनुष्याच्या डोक्यात क्रोध शिरला की त्याला इंग्लिशमध्ये टेम्पररी मॅडनेस म्हणतात ना, तर तसं आहे. त्या क्षणी मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही. मग आज पहिल्या पानावर काय असतं, काय कुठल्या नात्याने कुठल्या नात्याला आता मारायचं राहिलेलं नाही आहे. जसं एकेकाळी आप्पा म्हणाले, कुठलं नातं अजून कोर्टात जायचं राहिलेलं नाही आहे. सगळ्या प्रकारची नाती कोर्टात गेलेली आहे. आई वडील, मुलगा बहीण भाऊ सगळे. आणि कशावरनं, भगवंताचं नाव कोणी गावावरनं का झाले. तुझं रामाचा भक्त असेल, मी पांडुरंगाचा भक्त म्हणून दोघे जण लढायला गेलेत आणि दोघांनी वकील दिले. असं काय झालं की काय आपल्या ऐकिवत काय कुठं. तू एक फूट इकडं सरकलास, मी एक फूट इकडं. ह्याच्यासाठी गेले कशासाठी, दगडामातीसाठी गेले. म्हणजे जे दगडामातीचे आणि दगडामातीत जाऊन मिळायचे ते दगडामातीसाठी कोर्टात जातात आणि जे पुन्हा आहे नाही ते त्याच्यात घालतात. आणि परिस्थिती आता त्यामुळं अवघड झाली म्हणतात. मग आधीची परिस्थिती बरी होती. निदान काही दगडमाती आपल्या खिशात होती ती पण गेली. म्हणजे काय होतं काय शेवटी, कशामुळे होतं. तर हे सगळं जातं ते. मग ते क्रोधात, कारण काय असते बघूया. किती खटले मी कोकणातले, हे आता कोकणात, त्याला कोकणात कशाला जायला पाहिजे आता सगळीकडेच. तर तेव्हा गीतं काय केवळ कोकणासाठी सांगितली नाही, तर ती काही या भागासाठी नाही, कुठल्या भागात. काय मूळ मनुष्य स्वभाव, मन ह्याचा उलगडा केलेला आहे. तो कुठेही जातो तसाच आहे. ते आता बैत 10/10 एवढंच असते, ह्याच्यापेक्षा काय नाहीच असते. त्यामुळे 10/10वर भांडतील. आणि दुसरीकडे इकडे या भागात आला तर कुठं तर 100/100वर भांडतील. काय शेवटी तिकडे गेले तर 1000/1000वर. शेवटी मूळ मुद्दा भांडतील आहे आणि त्याचं तो लोभ लागलेला आहे. आणि तो पुरा नाही झालं तर क्रोध आलेला आहे. क्रोधाच्या भरात मनुष्य काय, मी कित्येक अशी जमिनी बघितल्यात, कारण मला नाही मिळालं ते त्याचं आलेलं पडतं, तुला मिळून देणार नाही. काय असेल मनुष्याचं मन, त्याला तुला मिळाली तर नाही जर चालेल एवढं जर मन झाले तयार, तर मग सहीच घे की सरळ घेऊन टाक, घे बाबा तुला काय करायचं ते कर. पण मला नाही मिळालं चालेल, तुला मिळून देणार नाही, एवढ्यासाठी खर्च करायला तयार मनुष्य. म्हणजे क्रोधात होती समूह, काय जो समूह निर्माण होतो तो काय असेल. आता हे थर्ड पार्टी सुद्धा लक्षात येण्यासारखं आहे खरं म्हणजे, की बाबा अरे तुला नसलं तरी चालेल असं जर तुझी तयारी आहे तर मग त्याला घेऊ दे आनंदाने. आणि खरोखरच ह्याने जर आनंदाने दिलं ना तर तू त्यातलं देईल त्याला थोडं खरं, देईलसुद्धा. म्हणजे देईलच असं काही नाही, आपण नाहीच म्हटलेलं आहे. पण तरीसुद्धा ते सुद्धा ते क्रियाप्रतिक्रियेचा भाग असतो ना. तो जर असं म्हणतोय तर मग बघतो, मग त्याला कसं मिळतं ते बघतो. म्हणजे ह्यालाही नाही मिळणार त्यालाही मिळणार नाही. तर तशा तऱ्हेच्या
जमिनी तशा तऱ्हेच्या आहेत, घरं तशा तऱ्हेची आहेत, ती सगळी तिकडं कोर्टात आहेत. म्हणजे मी कोर्ट रिसिव्हर आपले एक मित्र आहेत त्याचे, ते मला म्हणाले तुम्ही आता आता ते हायकोर्टला ह्याच्या रिसिव्हर आहेत, ते मला म्हणाले अहो मला ते प्रॉपर्टीज आणि त्याचे ते सगळे हिशेब टिशेब कोट्यावधीचे हिशेब आहेत ते सगळे बघून आम्हाला खिन्नच आहे ते शेवटी, की दोघांना आम्ही बोलून सांगतो की तुम्ही समान करा, तुमच्या काय ज्येष्ठ कनिष्ठ आहात त्याप्रमाणे करा, कोणी कष्ट केले त्याप्रमाणे करा, पण विभागून घ्या ना, आम्हाला मोकळं करा निदान, तुम्ही मोकळे व्हा. बरं आत्ता तुमच्या हातात काहीच नाही, कोर्टाच्याच हातात आहे, कोर्ट रिसिव्हरच आहे, त्यांच्या हातातच हे सगळं दिलेलं. कारण कोर्टाने सांगितलं यांचा निकाल आम्ही देईपर्यंत यांना काही द्यायचं नाही, कारण हे दोघं काही एकत्र येत नाही, दोघं भांडत राहतात. हा म्हणतो मला सगळं पाहिजे, तो म्हणतो मला सगळं पाहिजे, सगळं सगळ्यांना कसं देता येणार, म्हणजे ते काही सुटत नाही प्रकरण. मग आता बरं सुटू नये अशी मंडळी बाजूला असतातच, तर ते यांचा चहा पिऊन पुन्हा यांना उपदेश करायचा ते माहीतच आहे आपल्याला, तर त्यामुळे ते होऊन देत नाहीत. मग आता ह्याच्यात काय करायचं, ह्याच्यात म्हणले त्यांना हे सांगूनसुद्धा आम्ही दमतो. म्हणजे मोठी केस होती, त्यांना मी सांगितलं बाबा ठीक आहे, अहो आता हा 1 कोटीचा विषय आहे, तुम्ही कोर्टात ठेवला आहे, तुम्ही घ्या ना, 50-50 घ्या, 60-40 घ्या, काय तुम्हाला घ्यायचं ते घ्या, द्या लिहून, आम्हाला मान्य आहे, तुम्ही घ्या 60, तुम्ही घ्या 40, आमचं द्या रिसीट आणि करा मोकळा. कोर्टाला एक केस कमी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मागच्याला आपल्या ह्याच्या आधीच्या टीमचे होते, आपल्याला माहिती आहे की सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परिषद बोलावली होती, रिकाम्या जागा, रिकाम्या प्रलंबित खटले, कायदेशीर आपले न्यायमंत्री, केंद्रीय न्यायमंत्री त्यावेळेला उपस्थित होते. तर ती परिस्थिती सांगताना म्हणजे जे पेंडिंग आहे सगळं किती ढीगच्या ढीग आहेत, म्हणजे लक्षावधी खटले पडून आहेत आणि काही करता येत नाही. आणि काय याच्यात अभाव असेल तर हा त्यागाचा, समंजसपणाचा, सद्गुणाचा अभाव आहे. त्याला मन तयार नाही, मन शुद्ध नाही, म्हणून तिथे ते पडून आहेत. तर ते आता त्यांचं काम हे शिकवणं नाही आहे, पण त्यांचं काम संपवणे आहेच ना शेवटी. त्याचं त्यांना इतकं प्रेशर झालं शेवटच्या ह्याला, ते बोलताना शेवटी त्या मिटिंगमध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आलं शेवटी, की तुम्ही काहीतरी करा. मला हे वाटत नाही की हे मिटेल, ह्याच्यासाठी जास्त कोर्ट नेमा, जास्त हे करा, आम्हाला स्टाफ द्या, अजून माणसं द्या, ते डिस्पोज करायचे काहीतरी मार्ग द्या, कायद्याला काहीतरी हे करा, दुरुस्त्या करा. हे अशा तऱ्हेने नुसतं अडकून ठेवायचं आणि तिथं नेऊन ठेवून द्यायचं आणि मग 20 वर्ष बघत राहायचं आणि 25 वर्ष बघत राहायचं, माणसं राहायची नाहीत त्यातली. हे सगळे जे काय करतात ते काय, हे असं आहे, संघात संजय ते कामा क्रोध, मग समूहा काय, क्रोधात भवती समूहा, असमूहा स्मृतिविभ्रमः. मग तो माझा भाऊ आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही, स्मृतिविभ्रमः, तो भाऊ आहे हे पण लक्षात राहत नाही, आणि त्याचं ते देणं आहे, मी द्यायला पाहिजे, काय प्रमाणात तुमच्या काय हे असेल, काय जे हे असेल, काय समजा फरक असेल किंवा अपेक्षित किंवा ह्याच्यात फरक असेल किंवा तुमचा मतभेद असेल त्याबद्दल, पण मतभेदच आहे शेवटी ना, त्याच्यासाठी एवढं करायचे कारण नाही. पण ते काय होतं स्मृतिभ्रंशात, मग स्मृतिभ्रंश होतो माणसाला. तो भाऊ हे वाटत नाही, तो मुलगा हे वाटत नाही, ते काय बहीण हे वाटत नाही, काय वाटत नाही, तो म्हणतो काय असेल ते तिथं होईल. आता तिथं काय होणार आहे, ते काय कोर्ट मॅरेज आहे तिथे जाऊन लावायला, अहो तिथे काय होणार आहे शेवटी, तिथे काय होणार, ते म्हणणार ते ह्यांचं म्हणणं काय ते सांगणार, त्यांचं म्हणणं काय ते सांगणार, सुटत नाही आहे मुद्दा. म्हणजे त्यागाने मुद्दा सुटतो, सद्गुणाने मुद्दा सुटतो. पण त्यासाठी त्यांचा संघ असेल तर, मग त्यांचा संघ म्हणजे त्यांचं ध्यान असेल तर मन तसं होईल. मग मन म्हणेल ठीक आहे जाऊ दे, त्यांनी जाऊ दे म्हटलं की सगळं सगळं चालू शकतं. हे सगळं देऊन टाकलेलं म्हटलं की देऊन टाकलं. तर अशा तऱ्हेचं देऊन टाकणारं मन तयार होणार कसं, हा प्रश्न आहे. कारण ध्यान तर चाललं आहे, सगळं विषयांचंच चाललं आहे, आणि त्यात पुन्हा बाकीच्या मंडळींचा संघ आहे, बाहेरच्या आहेतच. शेजारी पाजारी जर समजा कोणी शेजारी पाजारी चांगल्या अर्थाने म्हणतो की शेजारी पाजारी आहेतच, ते आपल्या वाट्याला काल सांगितलं तसं नदी नावं संयोग, त्यामुळे ते आलेलेच असतात. तर त्याच्यातला कोणी मिटत असलं तर काय तुमचं मिटतंय वाटतं म्हणून चहा प्यायला सकाळी 7 वाजता हजर, म्हणजे मिटत असलं तर त्यात तुमचं कसं नुकसान होतं आणि कसे फसवले जातात तुमच्या लक्षात येत नसलं काय. आता तुमच्या लक्षात येतच असेल, पण असं म्हणून परत एकदा आणि 2-3 वेळा सांगून गेले की ते हळूहळू मागं जायला लागतं आणि ते कॅन्सल होतं विषय. जे काय मिटवायचं ठरलेलं असतं, काय ॲग्रीमेंट असतं किंवा काय सगळं दोघांनी मिळून, ते सगळं कॅन्सल होतं माणसाचं. म्हणजे हे पुन्हा हा संघ आपल्याला, म्हणजे आपण मग त्यांचं ध्यान कशाला करावं. जो कोणी हा मिटवतो आहे, जो कोणी समजुतीचा आहे, संघ त्याच्याशी असावा. म्हणून संघापासून सावध राहा. या कशाच्या सत्संगात मनुष्य असेल तर तिथं हाच उपदेश होईल, जे आपलं आहे ते आहे, हे नाही ते नाही. मग आता हे नाही आहे ना, मग नसू दे. बरं आपण कुठे आता ज्या अर्थी एवढे आपण बोलतो, सगळे चालतो, सगळे कर्म करतो, काय ते नोकरी काय धंदा उद्योग काय असेल ते करतो, आपलं पोट भरतं आहे अशी परिस्थिती नाही, आपण जळी घेऊन फिरतो
आणि तो मात्र सगळं घेऊन राजवाड्यात बसला. असं काही नसतं काही, इतका तफावत नसती, आपल्या असतं नाही असं नाही, पण मला त्यातलं ते अगदी तो रुपयासुद्धा पाहिजे असतो. मग आता ते मग हेच करत राहायला लागणार. म्हणून संघासाठी सत्संग आहे, सत्पुरुष आहेत, सद्ग्रंथ आहेत, काही नसलं तर निसर्ग आहे. निसर्गाकडे बघा, तिथे सुद्धा खूप मोठी प्रशिक्षण सुरू आहे, फक्त घेणाऱ्यासाठी असतं. त्या प्रशिक्षणाचं तिथून काही प्रक्षेपण वगैरे होत नाही. इथे फक्त प्रशिक्षण चालू असतं, आपल्याला द्यायचं काम. आपण जाऊन बसायचं आणि पाहायचं. तेव्हा तिथे हिरवी पानं येतात, त्याचाही आनंदच आहे. ते डुलतच असतं वाऱ्यावर. ती पिकतात, ते डुलतच असतं. ती गळून पडतात, ते डुलतच असतं. आपली एखादी वस्तू आली आणि हरवली, आपण डुलतच बसलो. ती अर्ज घेऊन आधी पोलीस स्टेशनला जातो. हे गेलं चोरीला. आता काय करायचं? हा मनाचा कारभार आहे ना. मग त्याला आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे. म्हणून ध्यान कशाने बनतं हे लक्षात ठेवा. ध्यानाने मन बनतं आहे. तर आपल्याला जर अशा वस्तूंचं ध्यान लागलेलं असेल ज्या नाशिवंत आहेत, म्हणून त्यांचं म्हणणं ध्यानसुद्धा करायचं, पण कशाचं करायचं? ध्यानाच्या विषय वस्तू ही माझ्या घरापासून, जागेपासून, काय आपलं ठरलं असेल ते, ती माणसांपासून लोकेश राणासुद्धा म्हणलेली आहे. 4 माणसं, 10 माणसं, 20 माणसं, 1000 माणसं, 10,000 माणसं, आमकं तुमकं, ते हे जसं असतं सदस्यत्व किंवा हे जसे असतात संघटना असतात, तर त्याचे जास्त मेंबर, म्हणजे आता लोकशाहीचा आपण स्वीकारले म्हणल्यामुळे काय बोलता येत नाही, पण शेवटी संख्याबळावर येतं. तसं माणसांना मग संख्येची ओढ लागायला लागते. म्हणजे ते शेवटी ध्यान कशाचं होतं? त्या संख्येचं होतं. मग संख्येचं झालं तर पंथात सुद्धा होतं. या पंथाच्या मागे एवढे लोक आहेत, त्या पंथाच्या मागे लाख लोक आहेत, त्याच्या पंथाच्या 100 आहेत, त्याच्यात 200 आहेत, त्याच्यात 5000 आहेत. काय त्यांनी फरक पडणार आहे? एक मनुष्य फरकाचा दाखवा. निरे एक असेल तर द्या कोणी आणू नये. तुकोबाने म्हणले, एक कोणी जर त्यातला असा मुक्त झालेला असेल तर तो दाखवा. पंथात 10,000 नाही तर 1,00,000 असतील, त्याचा काय संबंध नाही. ते असलं तर ते दाखवा. म्हणजे हे संघ कशाचे, त्याच्यासाठी विचार करण्याची गरज आहे. कारण त्यामुळे त्याचं ध्यान आणि ते जे ध्यान आहे त्यामुळे मन बनणार. ज्याचे ज्या ध्यान ते ची होय त्याचे मन. तेव्हा आपलं मन कसं बनलं आहे हे, आणि जर ते बदलायचं असेल तर ध्यानाचा विषय वस्तू बदलावी लागेल. ती बदलली गेली तर हे पुढचं सगळं बदलेल. कारण ध्यानाने घराचं ध्यान केलं म्हणून घर झालं, जागेचं ध्यान केलं म्हणून जागा झाली. बरं, प्रत्येक वस्तूत आपल्याला मागे म्हटलं तसं काळज्या लागत गेलेले आहेत. एवढा अनुभवसुद्धा आपल्याला आहे. एका घराचं माणसाला सांभाळताना नाकीनऊ येतात, तो दुसरं करतो, तो तिसरं करतो, तो चौथं करतो. प्रत्येक घराबरोबर त्याच्या मागे व्याप लागलेले आहे. मग ते काम राहू नये, मग त्याची झाडलोट करा, मग ते हे करा, मग त्याला रंग द्या, मग अमकं करा. कशाला करा? आपण राहतो तिथं रंग द्या, बरं झालं. पण ते दुसरं असल्यामुळे हा प्रश्न आला, तिसरं असल्यामुळे प्रश्न आला. ते काय होतं, ते ध्यान मग त्याचं सुरू राहतं सारखं. माणसाच्या मनात ते येत राहतं. कुणी काय केलं तर नसेल ना, कुणी काय केलं तर नसेल ना. आपलं आहे म्हणून हा प्रश्न आला, नसतं तर काय प्रश्न नाहीच आहे. कारण आपलं आहोत तिथं काय व्हायचं ते होईल. बरं, आपलं जे काय व्हायचं ना ते आहोत तिथंच होणार आहे ना. मग आता आणखीन कशाला वेगळं काय, तिथं जाऊन काय होणार आहे? शेवट करायला का आपण काय समाधी घ्यायला जाणार आहे का तिथे? काय नाही. मग कशाला पाहिजे? मग ते काढून टाकावं. बरं, समजा आपल्याला त्यावेळेला कळलं नसेल, आपण अशा तऱ्हेच्या संगतीत असू आणि त्यामुळे आपल्याला ते तसं वाटलं असेल, ते जर आपल्याला कळलेलं आहे. परिग्रह मुळात त्याचेच आहे. मुळात परिग्रह म्हणजे संग्रह किंवा आपल्या बरोबर वस्तू बाळगणं असणं. त्यात अगदी मुळावर घावं म्हणजे देहपरिग्रह असं म्हटलेलं आहे. हे तुम्ही वाचल्यावर मी इतकं झालं म्हटलं, बाबा खरोखर परिग्रहाच्या मागे म्हणजे कुठं जायचं, कुठं मागं जायचं. काय जनावर आहेत, 4 हे आहेत, त्याच्या शेतकरी आहे समजा, तर त्याचं काय शेती आहे, हे आहे, ठीक आहे, मंगार आहे, 4 हे आहेत, जनावर आहेत, हे सगळं त्याचं काय ते परिग्रह झालं. त्याच्या उपजीविकेला त्याच्यातली किती गरज आहे ते त्याचं बरोबर आहे, त्याबद्दल काय म्हणायचं नाही. गरजेच्या बाहेर गेलं की त्याचा उपद्रव सुरू झालेला आहे. किंवा आणि कारण गरजेच्या आपण स्वतः राहतो तिथं फार, आता कशाला आपल्याला कशाला सिक्युरिटी लागते माणसाला. आपण घरात राहतो, काय कुठे जिथे राहत असेल तिथे, तर तिथे तो राहायला आहे, तर त्याला त्याचा केअर काढणं, त्याची काळजी करणं, असं आपण घरात राहतो, त्या घराची काळजी माणसाला असते का? ते काय होतं त्याचं ध्यान होतं का? मी आता आपण आपापल्या घरात राहतात, तर तिथे समजा काय भांडण्याने राहा, स्वतःच्या घरात राहा, कसे राहायचे तसे राहा. आपण ज्या घरात राहतो त्याचं आता काय होईल अशी काळजी कधी लागली आहे का? पण आपण जी घरं घेतली असतील तर त्याचं काय होईल ही काळजी लागते. म्हणजे त्या परिग्रहात काळजी आहे.
तो जो संग्रह केलेला आहे त्यात काळजी आहे, कारण काळजी ती उत्पन्न करणाराच संग्रह तो त्याच्या बाहेर ना. म्हणून अपरिग्रह हे आपल्याकडे व्रत सांगितलं, ते व्रतामध्ये ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यातला सगळ्यात अगदी मुळाशी काय असेल तर देहपरिग्रह. काय होतं, त्या देहपरिग्रहामुळे पुढचं सगळं सुरू होतं. बाहेर देहाचं पटणार नाही, देहाचं खूप मुळाशी आहे, पण तरीसुद्धा बाकीच्या वस्तूचं पटतं ना आपल्याला. वस्तू घेतली किंवा काय जागा घेतली तर कुंपण घालणं आलं. माझ्या जागेला कुंपण असलं किंवा नसलं, मी घरात राहतो आणि मला निवारा मिळतो, विश्रांती होते, आल्या गेलेल्याचं होतं, माझं स्वयंपाक पाणी होतं, मी जगतो, मी नोकरी करतो, धंदा करतो, ह्यात कुठे काय की त्याला कुंपण असलं किंवा नसलं. पण हे ह्यानी फरक पडत नाही. पण तिथे जे मोकळा प्लॉट घेऊन ठेवलेत ना, त्याला मात्र म्हणजे चांगलं 10 फुटाचा कंपाऊंड घालावं लागतं. तर काय होईल सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही. मग काय होईल सांगता येत नाही तर ते काढून टाकायचं, मोकळंच होणं सरळ. देवाच्या चिंतनाला तेवढा वेळ मिळाला, ध्यानाने मन बनतं, मग मनात ते प्लॉट राहतो, मनात ते दुसरं घर राहतं, हे सगळं मनात राहतं, वस्तू राहतात. ते घेतो म्हणून पुढचं आलं, ते घेतलं नसतं तर आलं असतं का मला सांग. ते बंद करावं का लागतं, रक्षण करावं का लागतं, तिथं मोकळ्या प्लॉटवर वॉचमन का ठेवावा लागतो, ते सगळं त्यासाठी लावावं लागतं. आपल्या घरात वॉचमनची गरजच काय, आपण एवढे आहे बस झालं की गरज लागत नाही. पण रिकाम्या घराला वॉचमन लागतो तिकडे, का तिथे रिकाम आहे. हो काहीतरी झालं तर आता वास्तविक रिकामच आहे ना, मग काय झालं आहे त्याचं जास्तीत जास्त. ते काय जुन्या मुलांची जादूची चटईसारखं आपलं ते काय घरी घेऊन गेलं असं का होणार आहे का, किंवा काय घ्यायला असं काही नाही होत. पण तरीसुद्धा काय मोडतो झाली, उद्या काची झाली तर मग ते 1000 रुपयाला पडेल, मग त्याच्यासाठी 2 दिवस माझे जातील, मग कशाला घेतले, मग नको ना, राहू दे तसंच. पण तसं नाही होत. ते मनुष्य ध्यान ते डोक्यात सारखं ते एक झाल्यामुळे हे ध्यान सुरू झालं, ते झाल्यामुळे मनावर परिणाम झाला, मन अस्वस्थ राहिलं, मग झोप लागत नाही. याचं कारण तर तशा तऱ्हेनं तेच आहे. वस्तू घेतला की काहीतरी त्याचं करावं लागतं, एक तर वापरा तरी, त्याचा इन्शुरन्स तरी करा, त्याचं हे तरी करा, सगळं करावं लागतं. पण नसलं तर काय प्रश्नच येत नाही ना, कशाचं काय करणार तुम्ही. बरं आता होम अप्लायन्सपासून, घरापासून, गाडीपासून, कशाचे माणसाचा होता इथपर्यंत ठीक आहे, तो सुद्धा त्याला स्वतःला काय उपयोग नव्हताच, पण तरीसुद्धा होता, म्हणजे चांगली गोष्ट आहे, असू दे. पण निदान त्याला म्हणजे मागणं तरी नावं ठेवणार नाही, एवढी तरी त्याच्यात एक चांगली सोय आहे. पण इथं कसं आहे, इथं सगळ्यालाच आहे. त्यामुळं काय तुम्ही घरातली होम अप्लायन्सेस घेतली तरीसुद्धा ते इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स झरा त्याच्यावर एक, हे जरा गाडी आहे धरा काय. आता हे केलं म्हणून हे आलं, बरं हे केलं म्हणून जिथं गरज आहे तिथं आलं इथपर्यंत ठीक आहे, ध्यान होतं सारखं त्याचं. तर ते जे काय आता समजा गाडीला काही एक गाडी आहे, काही झालं नाही, वर्षभर झालं, पैसे फुकट, नंतर त्याचं चिंतन होतं पैसे फुकट गेले. आता म्हणून काय त्याला काय ॲक्सिडेंट व्हावं, त्याचा इन्शुरन्स मिळावा का, काय आहे, कुठल्याही बाजूने गेलं तरी त्रासच आहे त्याचा. इकडनं काय केलं नाही तर ते हप्ता गेला म्हणून फुकट असं वाटतं, आणि काय झालं तर वाटतं ॲक्सिडेंट झाला. म्हणजे आता काय करावं, दोन्ही बाजूने माणसे काय हे असं ते ध्यानाला विषय कसा संघ कसा कारणीभूत होतो, आणि त्यामुळे त्याचं नुकसान काय होतं किंवा अस्वस्थ काय येतं, हे असं सगळं आहे. आपण विचार करीत असावं. आणि आता हे ज्याचे जया ध्यान हे जर समजा ह्याच्याऐवजी दुसरीकडे जर हे ध्यानाची बाजू जर वळली तर आपलं किती कल्याण होईल. त्याची होय त्याचे मनाचे जया ध्यान, 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 ध्यान 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 ज्याचे जया ध्यान, त्याची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान, ध्यान ध्यान म्हणून या अवघे सारा सारा सारा, म्हणून या अवघे सारा, पांडुरंग दृढ धरा म्हणून या अवघे सारा, पांडुरंग दृढ धरा याचे जया ध्यान, त्याची
होय त्याचे मन याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन याचे जया ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन याचे जया ध्यान 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 म्हणून या अवघे सारा 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 म्हणून या अवघे सारा पांडुरंग हृदयी धरा म्हणून या अवघे सारा पांडुरंग हृदय राजाचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान 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 म्हणून या अवघे सारा 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 म्हणून या अवघे सारा पांडुरंग दृढ धरा म्हणून या अवघे सारा पांडुरंग दृढ धरा ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान 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 म्हणून या अवघे सारा सारा म्हणून या अवघे सारा. तर हा चिंतनाचा ध्यानाचा विषय बदलला तर मन पलटत जातं. तर त्याच्यासाठी पांडुरंग दृढधरा का म्हटलं, म्हणून या अवघे सारा अवघे बाजूला सारा. निदान ध्यानाला तरी नको, कामाला तर माणसाला जावं लागेल, तिथल्या कामाच्या काय नियम काय असतील त्याप्रमाणे करावं लागेल. कोणी शिकवेल, कोणी काय ऑफिसचं काम करेल, कोणी व्यवसाय करेल, काय ते करेल, पण त्याचं ध्यान नाही करणार. ते काम करेल आणि सोडून देईल. त्याचं खरं काम हेच आहे आणि तेवढं करील तर उरलेला वेळ सगळा त्याचा वाचेल तो पांडुरंग दृढधरा त्याच्यासाठी लागेल. म्हणून या अवघे सारा जितकं ज्यांना शक्य असतं तितकं त्याच्या पातळीवर ते बदलत राहील. पण बदललं तरी जो मला वेळ राहील, कदाचित 8 तास असेल, कदाचित एखाद्याला 2 तास असेल, जो असेल तो, पण तो वेळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूला सारून मी पांडुरंग दृढ धरीन, हा राम दृढ धरीन आपला असेल ते बाजूला सारा म्हटले सरळ पांडुरंग दृढ धरा. तर ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, हे अगदी साध्या गोष्टीपासून फार मोठ्या दृष्टांतापर्यंत सगळीकडे ह्या लोकांनी मला सांगा पांडुरंगाचा ध्यास घेतला म्हणून पांडुरंग झाले ना. तो का झाला पांडुरंग, कसा झाला, कसे झाले कसे ते एवढे, त्यांनी ते होण्याचं डोक्यात धरलेलंच होतं, दुसरा विषय नाही. असं झाल्यामुळे झाले. ध्यान तेच म्हणून मन तेच म्हणून तेच पांडुरंग. इतकं क्रमाने त्यांचं आहे सगळं. तर काया वाचा आणि मना पुरुष एकाग्र करून जे जे वस्तूचे करी ध्यान, तर काय होतं त्यामुळे तद्रूप होता तो तद्रूप होतो. आणि आपल्याकडे आता ह्याच्यात आहेत भागवतामध्ये, आता ह्यांचे आहेत ना दत्तगुरूंचे 24 गुरु वगैरे जे काही अवधूत मार्गामध्ये त्यांना असलेल्यांना माहितीच आहे, आपल्यालाही माहितीच आहे. तर भिंगुरटी कीटक धरी कोंडी भिंती माझेले काय झालं तिला
पकडलं आणि कीटक एवढासा पकडला आणि ह्या पक्षीनं कीटक यांना भिंगुरटीनं तो भिंतीतल्या तिच्या छोटंसं जे भिंतीत एवढे घर असतात त्यात त्याला कोंडून ठेवलं. आता तिने त्या क्षणी जीव वाचणार नाही तर उघड आहे, तिला कोंडल्यावर ती निघून गेल्यानंतर तिने शेवटचं कोंडलेलं तिच्यासमोर लक्षात आहे की ही पक्षिणी जी आली होती तर तिने ही आपल्याला माशी झाली. भिंगुरटी म्हणजे माशी, छोटा पक्षी. तर तिने ह्या माशीने आपल्याला धरून ठेवलं ही की आपल्याला सोडायला तयार नाही. तिच्या डोळ्यासमोर मृत्यूशिवाय आता काहीही नाही, कारण जाणार आहे ठरळ तिच्याच. आपण बघतो हे कीटक तापात सापडले तर कसे गिळतात सरळ. अजगर मोठ्या प्रमाणावर गिळत असेल, माणूससुद्धा गिळतं, पण हे मासे कसे गिळतात किंवा हे कसे गिळतात मृत्यूच समोर आहे. त्यामुळे ही एवढ्याच्या कीटकाच्या दृष्टीने विचार केला तर काही नाही. कीटकी धरी कोंडी भिंती माझी अरे ते आता काय तिने कशापोटी. मग तिच्या मनात फक्त काय राहिलं आता एका बाजूला मृत्यू आहे, दुसऱ्या बाजूला ध्यान आहे ना, ते तिला पण आहे. ती मरणभये ध्यान करी. आणि ध्यान करायला तिच्यासमोर काय होतं तर निरंतर भ्रमरीचं ती जी माशी आहे ती डोळ्यासमोर आहे, ती उडून जाते येते. जिने आणलं आपल्याला पकडून तिचं ध्यान करीत राहिले तर मरण येईपर्यंत शेवटी ती माशी झाली आणि उडून गेली. तो जो कीटक आहे एवढासा पकडलेला तो कीटक त्या भिंगुरटीच्या किंवा त्या माशीच्या ध्यानानं तो माशी बनला आणि उडून गेला. माशीला सापडला नाही तो. तेव्हा ते मरणभये ध्यान करी निरंतर भ्रमरीचे तेणे तीव्र ध्याने ती किटी. एकदा किटी म्हटलं आहे, तिला कीटक म्हटलं आहे, भिंगुरटी म्हटलं आहे, ती जी छोटी माशी ती. तेणे तीव्र ध्याने ती किटी होऊन ठाके भिंगुरटी. हे जर एवढासा क्षुद्र जीव आहे तर तो एका ध्यानाला लागला आहे. तो भीतीपोटी लागला हे मान्य आहे आपल्याला, पण भीतीपोटी लागला आहे, मरणाच्या भीतीपोटी लागला आहे, तर तो ध्यानाने मरणभये ध्यान करी निरंतर भ्रमरीचे तेणे तीव्र ध्यान आहे. नुसतं सुद्धा नाही, तीव्र ध्यान आहे, कारण दुसऱ्या बाजूला मरण आहे. जिवंत तोपर्यंत ध्यान, पण जिवंत आहे तोपर्यंत ध्यान करेन. मला सांगा, माणसाला जिवंत आहे तोपर्यंत पांडुरंग डोक्यात धडधार आहे काय अवघड आहे. तिला मरणभय होतं म्हणून करावंच लागलं, कारण दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतंच. दुसऱ्या क्षणी तिचा घास होणार होता. तेने तीव्र ध्याने ती किटी होऊन टाके भिंगुरटी आणि गगना चढे उठावठी. ते एकदम आकाशात जेव घेऊन तिला पंख फुटून निघून गेली. तेव्हा आपल्याकडे सुरवंटाचा फुलपाखरू म्हणतात तसं ते ती भाषा आहे, त्या पद्धतीचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून त्याने तो मुद्दाम अनुभव दिला आणि अवधूताने स्वतः हे सांगितलं, दत्तगुरूंनी स्वतः सांगितलं की मी हे स्वतः बघितलं. तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की ध्यानात काय सामर्थ्य आहे, की त्या कीटकाचा एवढासा देहसुद्धा एखाद्या उडून जाणाऱ्या माशीच्या क्षमतेचा व्हावा पालटून गगना चढे उठाउठी प्रत्यक्ष दृष्टी देखील दे असतं नाही. मी स्वतः हे प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता ध्यान कशाचं करावं. म्हणजे ती एक क्षुद्र कीटक आहे, जडजीव आहे, ती पण तशीच आहे, माशी पण तशीच आहे, ती आळी काय कीटक आहे तो पण तसाच आहे, हे एवढंच आहे. आणि ती माशी एवढीशी आहे, ते जड आहेत, ते मूढ आहेत, त्यांना काही त्या अर्थाने दृष्टी पुढचं हे काय आणि ध्येय जीवनाचं ध्यान वगैरे मुक्ती वगैरे काही नाही आहे. मरणभय ध्यान करी, सरळच पटते तसं मरणभय ध्यान करी. पण ध्यानाचं सामर्थ्य काय आहे हे या निमित्ताने लक्षात आलं. आता मला सांगा, आपण इकडे ती माशी आहे, इकडे ती कीटक आहे, इकडे भगवंत आहे आणि इकडे आपला जीव आहे. आपण जर भगवंताचं हे चितघन किंवा चिद्रूप सुखरूप स्वरूप बघितलेलं असेल तर ह्या जीवानं जीव तर ज्ञाता आहे, अधिकारी आहे, ओळखणारा आहे, हिताहित जाणणारा आहे, त्याला शाश्वत सुख म्हणजे काय हे कळतं. तर मग त्यानं जर ते करायचं ठरवलं तर तो भगवद्रूप का नाही होऊन जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या अर्थाने म्हणून या अवघे सारा बरं ते बाजूला केल्याशिवाय हे ध्यान होत नाही. ह्या सगळ्या ध्यानात मी ते ध्यान लावीन हे फार मोठ्या माणसांच्या गोष्टी आहेत. हे तितकं अलिप्त राहणं ही गोष्ट खूप अवघड आहे. ते कमळ वाढतं खरं पाण्यामध्ये, पण पाण्याचा काही लेश नसतो आणि पाणी त्याच्यात पडत नाही. तर तसं राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून या हे सारा माहिती आहे आपल्याला, हे सगळं आहे, सोडून द्या म्हणणं नाही.
बाजूला ठेवा म्हटले, ध्यानाच्या दृष्टीनं बाजूला ठेवा. म्हणून या अवघे सारा याचा अर्थ आज व्हायचा जे सोडून सगळ्यांना, तसं नाही. घर द्या सोडून, काय अमकं द्या, घरातली माणसं सोडून द्या, हे द्या, कर्तव्य काही त्यांनी काय म्हणलेलं नाही. म्हणून या अवघे सारा मनाने ध्यानाच्या दृष्टीने, ध्यानाच्या त्याच्यावर ध्यान करण्याची गरज नाही, त्याच्यात काहीतरी काम करण्याची गरज आहे. तेवढं करा आणि बाजूला सारा. त्याची काळजीत काही पडू नका. जे गाव उद्या होणार ते होणारच आहे. मग ते होऊ देत. आज माझं काय ते केलं ना, आता मी ध्यानाला मोकळा झालो. तेव्हा कारण ध्यानाने मन म्हणणार, मनाने भगवंत भेटणार. मग मन जेवढं शुद्ध तेवढा भगवंत जवळ, तेवढा प्रकट. मग हे जर होणार आहे तर मी ह्याच्यापेक्षा त्यांच्यावर काय होतं, काहीतरी घडतं. मग पुन्हा त्याच्यावर रात्री 9 ते 12 सिनेमापेक्षा जास्त मोठी चर्चा होती. असं कसं झालं, काय कसं झालं, हे झालं, ते झालं, ते झालं, ते आता काय ते झालं. कोणाची तरी भांडणं झाली, कोणाचं तरी काहीतरी झालं, काही असू दे, कशाचंही काही होऊ दे, पण त्याच्यावर त्याच्यानंतर माझ्या ध्यानाचा तो विषय नाही. ज्याला ते कळलेलं आहे ते तो घटना बघणार, ठीक आहे, ते झालं की त्याच्या पुढे जाणार. कारण शेवटी त्याचा प्रवास चालू आहे, तो त्याला ध्यानाचा विषय, हा विषय ध्यानाचा बनवायचा नाही. समजा एखादी वस्तू घेतली, कशी घेतली, काय घेतली, 1 बघायला, 2 बघायला, 3 बघायला, प्रत्येकाला ते सांगायचं असं आहे तसं आहे, मग आम्ही कसं 4 ठिकाणी हिंडलो, मग मला हे कसं पसंत पडलं, अमुक झालं, मग झालं. हा काय झालं ते झालं असेल. आता तुम्हाला आले, तुम्हाला लकला, तुमचं आलं ना, तुमच्या मनाप्रमाणे झालं ना, आता आम्हाला सोडा. आमच्या ध्यानाचा विषय तो नको परत. कारण आमच्या ध्यानाला एकदा ते लागलं की आमच्या घरापर्यंत जाणार ते. घरापर्यंत म्हणजे तिकडपर्यंत जाणार, म्हणजे मग आता ती पुन्हा त्यांच्या मागं लागणार. तर त्यापेक्षा आम्हाला ह्यातलं काही नको. आम्हाला आहे, उत्तम आहे. तुम्ही जगातले सुखातले ह्याच्यातलं स्वर्गातली काय वस्तू आणली असेल ते आमचं काही म्हणणं नाही. ती बघितली, छान वाटलं, ती बघायला कोणी येणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला बोलवून चहा दिला, याच्यापेक्षा काय पाहिजे आणखीन. आम्ही तुम्हाला चांगलं म्हणलो, आम्ही तुम्हाला कशाला घेतलं असं काय म्हणले का, काय नाही. तर हे घेतलं आता ना, छान घेतलं ना, मग छान म्हणा आणि लगेच आपल्या चपला घाला बाहेर पडा. सरळ काय आपल्या घरी जावं, कशाचा, तो ध्यानाचा विषय नाही. म्हणून या अवघे सारखं यातलं काहीतरी येतच राहणार. कोणतरी घर घेणार, कोणतरी घर विकणार, कोणतरी हे घेणार, जागा घेणार, कोणतरी जागा घेणार, कोणतरी फ्लॅट घेणार, कोणतरी इथं राहणार, कोणतरी तिथं राहणार. ते काय करायचं त्याचं एवढं कळलं आपल्याला, एवढं आहे ना, ठीक आहे. पुढे काय, पुढे माझा ध्यानाचा विषय पांडुरंग दृढधरा आहे. तो माझा ध्यानाचा विषय. तो का असावा, त्याचं कारण पुढे की प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक ठिकाणी, मागे मी म्हटलं तसं आपल्याला एकदा बोललो होतो की प्रत्येकाच्या ही जी दैवत आहेत त्या युगाचे जे अवतार आहेत साध्या भाषेमध्ये, हे 2 अवतारात सुद्धा आपल्याला हा फरक कळतो. काय आहे तो, ही रामाची प्रतिमा आहे, रामाचं देऊळ आहे, तर त्यावेळेला तुम्हाला नेहमी एक पाय पुढे दिसतो. रामाच्या देवळात सर्वसाधारणपणे एक पाय कट्टू वीरवृत्तीचा आहे, त्याला रक्षण करायचं आहे. त्यांचं हे काय रक्षाचं असेल ते जाणं असेल, काय असेल ते त्याचं करायचं, त्याचं कार्य वेगळं आहे. त्याच्यासाठी त्याचा पाय पुढेच आहे कायम, हे आपल्याला दिसेल. पण हेच जर आपण कृष्णाच्या अवतारात गेला तर त्याचा पाय कसा ठेवला आहे हे पण कळत नाही. नक्की डावा वाकडा आहे का उजवा वाकडा हे पण कळत नाही. तो कुठून बघावा तिथून काहीतरी वेगळंच वाटतं आपल्याला. ते आता एवढं आचरण आहे, आता ते जे काय आहे ना, ते काही कळतच नाही त्याचं काय ते. तो काहीतरी करून जातो तेव्हाच कळतं काहीतरी केलं तर. हे जे काय आहे ना, ह्या कृष्णलीलेचीच गरज होती. म्हणून त्यात त्यांच्या पायांच्या ठेवणीत सुद्धा फरक आहे. रामाच्या पायाच्या ठेवणीत फरक आहे. तो स्थिरपद एक पाऊल टाकून उभा आहे. काय असेल ते आमचं कर्तव्याचं काय आहे त्याच्यासाठी तो नेहमी तत्पर आहे. आणि हेच पांडुरंगाकडे गेलं तर काय असतं, समखूण ज्याचे पाया, त्याच्याकडे लक्ष ठेवावं. याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान 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 ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान 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 म्हणून या अवघे सारा 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 म्हणून या अवघे सारा पांडुरंग दृढ धरा, म्हणून या अवघे सारा पांडुरंग दृढ धरा, ज्याचे जया ध्यान
याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन याचे जया ध्यान 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 ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन याचे जया ध्यान 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 समखूण ज्याचे पाय 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 समखूण ज्याचे पाय उभा व्यापक विटे ठाय समखूण ज्याचे पाय उभा व्यापक विटे ठाय ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन त्याचे जया ध्यान 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 त्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन त्याचे जया ध्यान 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 तुका म्हणे व्यापक न भा न भा न भा तुका म्हणे व्यापक न भा होई अणुचाही गाभा तुका म्हणे व्यापक न भा होई अणुचाही गाभा ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन ज्याचे जया ध्यान 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 त्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन त्याचे जया ध्यान समखूण ज्याचे पाय त्याच्याच ठिकाणी फक्त पायाची ठेवण अशी आहे. ध्यानासाठी नेहमी पादुकांचा उपयोग का करतात त्याचं कारण मी मागे आपल्याला सांगितलं. तर ह्या ठिकाणी पांडुरंगाचं ध्यान आहे. या युगाचं ते लक्षण आहे. समखूण ज्याचे पाय तो उभा राहतो उभा व्यापक विटे ठाय. सगळं जे बाजूला सारायला सांगितलं त्याचा खरोखर जर मनाने विटाला असेल तर तो विटेवर उभा आहे हे कळेल. ते विटेवर उभा आहे. सगळे वीट आलेले आहे त्यामुळे त्याच्यावर तो उभा राहतो. आपल्याला जर अजूनही जर अभिलाषा असतील तर डळमळेल. त्यामुळं व्यापक विटे ठाय उभा. आणि तो सुद्धा कसा आहे ती इतकी विस्तृत आहे म्हणजे सगळ्याचा वरती जे म्हटलं अवघे सारा अवघे सारलेलं असल्यामुळे ते इतकं व्यापक आहे. त्या विटेवर ती जी आली सगळ्या गोष्टीचा जो विट आला त्याच्यातलं कळलं ह्यात काही खरं नाही. हे जे कळलेलं आहे ते पक्क आहे ते व्यापक आहे अनेक बाबतीत आहे. कर्तव्याचा प्रश्न नाही मी आपल्याला बोललो ते सोडून दिलं. तर त्यानंतरचं जी माझी आसक्ती आहे ती त्यात नाही. संघ आहे तो नाही. तर तो त्या विटेवर त्या व्यापक विटेवर उभा आहे आणि स्थिर आहे. उभा व्यापक विटे ठाय. एखादा ठाय मांडून बसला म्हणतो आपण तसा तो ठाय मांडून उभा आहे. तर समखूण त्याचे पाय तर त्याची चाल किंवा त्याचा व्यवहार किंवा त्याचा भगवंताकडे नेण्याचा मार्ग हा समतेचा आहे. आपल्याला आठवत असेल तर गणोरे बाबांनी याचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे. या योगासाठी जर सर्वसाधारण काही आपल्याला संदेश असेल तर समता हाच आहे. आणि ती जर विषम झाली तर दुःख आपल्याला होईल कसल्याही बाबतीत. कसलाही भेदभाद कसलंही द्वैत कसलंही हे माणसाला दुःखाला कारणीभूत होईल. तर त्यासाठी समखूण त्याची खूणच ही आहे की तू सम आहे म्हणून तो सर्व आपण हे आता हे संत मंडळी बघतो भक्तमंडळी बघतो अपराधी बघतो अनंत अपराधांच्या राशीपोटी घालणे ते त्यालाच शक्य आहे. ह्या पद्धतीनं त्याचं सगळ्यांशी त्याचं ते समान आहे. तर त्या आणि तो न्यायचं ते ठिकाण तेच आहे. तो नेतो तो उद्धरून नेतोच पण त्याची खूण ही की समखूण ज्याचे पाय समान आहेत.
त्याचा मार्ग समान आहे, त्याची दृष्टी समान आहे, त्याची कृपा समान आहे. तर या अर्थाने सर्वारती समकोण समान आहे. आणि उभा व्यापक विटे ठाया, जो ठाम उभा आहे, जो ज्याचा मार्ग समान आहे, ज्याची वागणूक समान आहे, देणं समान आहे सगळ्यांना, तिथे नेणं समान आहे, ही ज्याची खूण आहे तो उभा आहे. त्यामुळं आपल्याला वनवासात नाही जावं लागणार, द्वारकेत नाही बडी मारावी लागणार, कुठं जाऊन उभा आहे. कधीही आपण त्याला भेटू शकता. विटे ठाय उभा आहे. तर त्यासाठी तुका म्हणे काय होईल याच्यात, तुका म्हणे काय होतं तर व्यापक नभा होई अणूच आहे गाभा. त्यामुळे लहानात लहान काय असेल तर आपल्याकडे त्यावेळेला अणू म्हटलं. तेव्हा अणू म्हटलं तर परमाणू म्हणा, काय शेवटी लहानात लहान एवढंच. तर तोच व्यापकात व्यापक जे नभ, जे आपल्या दृष्टीने व्यापकात व्यापक आहे, तर त्या दोन्हीतही तोच आहे. याचा गाभा तोच, त्याचा गाभा हाच, इतकी त्याची दृष्टी आहे. म्हणून अणुरणीया थोकडा तुका आकाश आहे म्हणा, दोन्ही सारखेच. म्हणजे अणुरणीया एखादा अगदी दिनदुबळा मनुष्य आहे, बाबा माझ्याकडे कसली शक्ती नाही, माझं हे नाही, माझी परिस्थिती नाही, माझं काय नाही, माझ्याकडे काय नाही, आता ये बाबा तू माझाच आहेस. आणि मी असं 12 वर्ष तपश्चर्येत घालून आलो आहे, अखंड दुसरं ध्यान काही केलं नाही, सगळं सर्वसंग परित्याग करून आले, ये बाबा. दोन्हीचाही तोच, जो अणुरणीय आहे आणि जो आळा आहे. तर तसं त्यांची अवस्था ती मगाशी जे म्हटलं, की तुकोबांनी स्वतःविषयी म्हटलं असलं तरी तद्रूपतेमुळं ते भगवंताचं हे ओळखता येतं. भगवंताशी ते तद्रूप आहेत, ते पांडुरंगाशी तद्रूप आहेत, म्हणून त्यांचं वागणं सगळ्यांशी समानच आहे. आता त्याच्या पातळीवर त्याला ते विषम वाटू शकेल, त्याची तयारी ती झाली नाही. ध्यानाने जर ती तयारी झाली नसली तर त्याला फरक वाटेल. पण त्यांचे प्रत्येकाला देणं समान आहे. आपल्याकडे इक्वल आणि इक्विटेबल असे विषय येऊन गेले असतील, इकॉनॉमिक्समध्ये फार पूर्वी येऊन गेले, तर तसं त्याचं ते समान आहे. समान आहे म्हणजे असं आहे, एखाद्याला 10 दिले काय आणि एखाद्याला 1 दिला काय, त्याच्या एकात जे सामर्थ्य आणि जी गरज ती एकात आहे तीच तिकडे 10त आहे. 1 आणि 10 याच्यामध्ये आपल्याला भेदबुद्धी असेल, पण ज्यांना मिळतं त्यांचं कल्याण सारखंच असतं. हे लक्षात ठेवलं म्हणजे बरोबर असतं. ते त्याला काळ आहे, त्याला त्याची परिस्थिती आहे, त्याला जिथं न्यायचं आहे ती जागा तीच आहे. तर अशा अर्थाने तुका म्हणे व्यापक नभा, तो तुम्ही व्यापक असाल तर तो नभा एवढा व्यापक आहे. आणि ते तिकडे आहे नभासारखे रूप या राघवाचे, तसं आहे ते नभासारखं. तर तसं नभासारखंही त्याचं आहे. आणि होई अणूच आहे गाभा. अगदी जर अगदी अणुताणू अगदी जिथे काही दिसत नाही, म्हणजे दृष्टीला दिसत नाही, आपण म्हणतो ना मायक्रोस्कोपमधनं बसलं बघितलं तर दिसेल, त्याचाही गाभा तोच आहे. त्यामुळं ते जड असो, चेतन असो, दृश्य असो, अदृश्य असो, सुष्ट असो, दुष्ट असो, पापी असो, अपराधी, काय त्याचा कसा पुण्यवान असो, कसं आहे, त्याला त्याच्याकडून सारखंच मिळणार आहे. आणि त्यामुळं आता म्हणून या अवघे सारा पांडुरंग धरा, आपला भगवंत आहे तो दृढ धरून ठेवावा आणि आपली वाटचाल करीत असावं. आणि हे जर एखाद्या मगाशी म्हटलं तसं एखाद्या छोट्याशा, म्हणजे जिथे काही तसं कीटकाचं अस्तित्व काय दिसत सुद्धा नाही, अनेकदा प्रकाशाच्या ह्याच्यात कधी उडाले काय झाले तर त्यांचं एवढंसं ते अस्तित्व दिसतं. तर ते ध्यान करून त्यांची आकाशात उडण्याची माशी होते, हे जर होतं, हे प्रत्यक्ष देखील आहे, डोळ्यात आणि म्हणले प्रत्यक्ष दृष्टी देखील आहे. म्हणजे स्वतः भागवतकार यांनी नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की मी त्याची हे दृष्टी देखील आहे, त्याची हे होताना माशी होताना मी पाहिले. तर तिला त्या एवढ्याशा ह्याला जर कीटकाच्या याच्या पकडून आणले, त्याला जर पंख फुटून त्याची माशी होऊन ती आकाशात गगना चढा उठे ती एकदम उठाउठी गगना चढे, हे एकदम जर होऊ शकलं तर एवढा जो जाणकार जीव आहे त्याचं नक्की होईल. आणि त्याबद्दल एक आहे की एक सिद्धांत आपल्याला कळला की ध्यानाने होणार आहे. मग आपलं ध्यान सतत जास्तीत जास्त होईल तेवढं भगवंताचं ध्यान असावं. जो वेळ मिळेल तो, नुकसान नक्की नाही, चित्त शुद्ध होतच राहणार. जितकं शुद्ध होत जाईल तितका शांतीचा अनुभव येईल, समाधानाचा अनुभव येईल, असलेल्या परिस्थितीत आनंदात मनुष्य राहील, हे सगळं होईल त्याचं. पण हे त्याचे अनुभव आहेत, तर तसा आपला ध्यानाचा विषय तो कायम असावा. आणि आपल्या सुदैवाने आपल्याला हे आहे की त्यातल्या मेळ पण घालून दिलेला आहे. आपल्याला जसं ह्याला सांगितलं, रामाला जसा उपदेश करताना सांगितलेलं आहे, अंतस्त्यागी बहिस्संगी तसं आहे, तसं आपल्याला राहता येतं. आपण काय करतो ध्यान ते आपल्याला माहिती आहे.
बाहेर व्यवहाराने काय करायचं ते केलं, पण व्यवहारात रमलेला नाही दिसणार कुठे. व्यवहारातून चटकन निघालेलं दिसेल. कुठल्याही व्यवहारात नाही असं नाही, पण कुठल्या व्यवहारात रमलेला आहे असं नाही. असं राहता आणि शक्य आहे, तरच तो बाजूला जाईल. तर त्यासाठी तेवढं करून जाता येईल. तर आता हे नाथ महाराजांचं निघालेलं आहे. म्हणून एक नक्की की देह गेलिया तद्रुपता, त्यांचं म्हणणं फार चांगलं आहे की होतं खरं आहे. देह गेलिया तद्रुपता होईल हे वचन वृथा. उलटच वाटतं काहीतरी की देह गेल्याने मनुष्य मुक्त झाला, तर हे मला वचन वृथा वाटतं. त्यांचं म्हणणं की माणूस आहे तो सर्वश्रेष्ठ योनी आहे, सर्वश्रेष्ठ या निर्मितीतली भगवत निर्मिती आहे की ज्याच्यामध्ये मनाचं म्हणजे जे भगवद्रूप होऊ शकतं असं मन आहे, असं ध्यान करू शकतं, तद्रूप होऊ शकतं, पांडुरंग होऊ शकतं एवढं मन त्याच्याकडे आहे, भगवंत होऊ शकतं असं मन आहे. तर त्याच्या बाबतीत देह गेलिया तद्रूपता होईल हे वचन वृथा. मग काय त्यांना अभिप्रेत आहे किंवा काय त्यांना कुठे शिक्का कुठे मारायचा आहे? येण्याची देही येथे असता तद्रूपता भावी जे वस्तू एवढं आपल्याला मिळावं. आपला जप आहे 1 वाजेपर्यंत. भजन झालं की आपण संतपणे जपाला थांबू. 1 नंतर आरती होईल. बरोबर ना? ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान ध्यान म्हणून या अवघे सारा सारा सारा, म्हणून या अवघे सारा. पांडुरंग दृढ धरा म्हणून या अवघे सारा. पांडुरंग दृढ धरा ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान ध्यान समखूण ज्याचे पाय पाय पाय, समखूण ज्याचे पाय. उभा व्यापक विटे ठाय समखूण ज्याचे पाय. उभा व्यापक विटे ठाय ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान ध्यान तुका म्हणे व्यापक न भा न भा न भा, तुका म्हणे व्यापक न भा. होई अणुचाही गाभा तुका म्हणे व्यापक न भा. होई अणुचाही गाभा ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान. ध्यान 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 ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान.
जय जय रघुवीर समन जानकी जीवन स्मरण जय जय राम